नमस्कार. मी स्वप्नील सावरकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज जरा एक वेगळा विषय मुद्दाम घ्यायचा ठरवलं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातलं सरकार अगदी महाकाय बहुमताने आलंय. त्याचबरोबर सुरू झाला एक नवा वाद. तो म्हणजे लाडक्या बहिणींच्या बरोबरच बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सैफ है हे मुद्दे चालले. याला विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू केला. ईव्हीएमचा रडगाडा आहेच, पण त्याचबरोबर हिंदुत्वाकडे सगळ्यांचं लक्ष वेधणं गरजेचं वाटतंय. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे सरकार आलंय हे विसरून चालणार नाही. पण तसं बघायला गेलं तर हिंदुत्ववादी सरकार गेली 10 वर्ष आहेच ना. 2014 पासून केंद्रात आणि महाराष्ट्रातही हिंदुत्ववादी सरकारच आहेत. मग आता काय फरक पडला? आणि आता हे विषय आम्ही जो विषय घ्यायचं ठरवलं त्या विषयाचं महत्व आत्ताच का जास्त वाढलंय? त्याला कारण एक असं आहे की हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असतानाही अनेक हिंदुत्ववादी संघटनांना हिंदूंची मंदिरं सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्याकरता लढावं लागतंय. हा लढा जुना आहे, अत्यंत जुना, अत्यंत निकरीच आहे. पण निकाल काही त्याचा लागला नाही. आता हे असं का व्हावं? फक्त हिंदूंच्याच बाबतीत या गोष्टी का आहे? वक्फ बोर्डाला आत्ताच अगदी वक्फ बोर्ड संशोधन बिल जे लोकसभेत आलं त्याच्यावरून गदारोळ झाला. पण हिंदूंच्या बाबतीत असा गदारोळ कधी होताना दिसत नाही. हिंदू हा नेहमी दुर्लक्षित का राहतो? आणि हिंदूंच्या बाबतीत जर कोणी बोललं तर आम्ही जातीयवादी ठरतो, आम्ही धर्मांध ठरतो. हे सगळं का? हे सगळं कशामुळे होतंय? याला कारण आहेत जी काँग्रेस 70 वर्ष सत्तेत होती, 60 वर्षांपासून त्यांनी जी पिढी घडवली, मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने जी पिढी घडली, तीच पिढी आज राज्य करतेय. तेच आपल्याला आदर्शवाद शिकवत आहेत. आणि त्यांनी रचलेली जी संरचना आहे त्याच साच्यातून आजही आपण आपली नवी पिढी तयार करतोय. असो, पण या सगळ्या अँगलने आपण चर्चा करूया. सगळ्या बाजूंचा विचार करून आपण आज चर्चा करणार आहोत. आज आपल्याबरोबर 2 असे पाहुणे आहेत. एक जे आहेत माजी सनदी अधिकारी आणि त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. एका वाक्यात सांगायचं तर त्या जेव्हा पशुसंवर्धन खात्याच्या सचिव होत्या, प्रधान सचिव होत्या, तेव्हा आधुनिक कत्तलखान्यांच्या नावाखाली तत्कालीन मंत्री महोदयांनी राज्यभरात अनेक कत्तलखाने मंजूर करण्याचा सपाटा लावला होता. कोणतेही ताळतंत्र नाही, कोणताही अभ्यास नाही, आणि त्यांनी मंजुरी देऊन टाकायचा सुरुवात केली होती. पण त्यामुळे होणार काय होतं तर राज्यभरातलं पशुधन अगदी एका वर्षात संपलं असतं. त्याला रोख लावणाऱ्या आणि अत्यंत शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्याच्या आकडेवारीसह त्याचे दाखले देऊन या प्रकारांना अडवणाऱ्या, नुसतं अडवणं नाही तर योग्य पद्धतीने त्याला कसं हे करायचं, अशा तत्कालीन प्रधान सचिव, आता त्या माजी असल्या तरी पण त्यांचं महत्व त्यामुळे कधीच कमी होणार नाही, लीना मेंदळे मॅडम आपल्या सोबत असणार आहे. लीनाताई, तुमचं स्वागत. आणखीन एक पाहुणे आपल्या सोबत असणार आहेत. ते म्हणजे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट. सुनीलजी तरुण असले तरी त्यांचा लढा मात्र जुना आहे. ते अत्यंत डिव्होटेडली हा लढा लढतायत. तन मन धन अर्पून लढतायत. त्यामुळे त्यांच्याकडून मंदिरांचं नक्की जो मंदिरांचा पैसा आहे तो मंदिरांकरता, धार्मिक कार्याकरता वापरावा, असे सर्व त्यांच्या मागण्या आहेत. अर्थात याच्यावर अनेक सुधारणावादी, विज्ञानवादी लोकांकडून वाद विवाद होणार, हे सगळं मान्य आहे. पण युक्तिवाद करायलाच हवा, कारण आपण लोकशाहीत आहोत. म्हणून आज मुद्दाम असे पाहुणे आहेत की ज्यांच्यामध्ये कदाचित आपल्याला मतभेदही पाहायला मिळतील, पण हे सर्व हिंदुत्वाच्या दृष्टीने आणि आपल्या सर्वांच्या हिताच्या दृष्टीने हे गरजेचं आहे. म्हणून आजचा विषय, मी विषयाला सुरुवात करतो. तो पहिला
सुनीलजी तुमच्याकडून मी थोडक्यात अगदी विचार म्हणजे तुम्ही थोडक्यात सांगा की हा लढा तुमचा सुरू कधी झाला? मंदिरांच्या सरकारी नियंत्रण हटवण्यासाठीची जी तुमची लढाई सुरू झाली आणि त्यामागे काय नक्की कारण होती? जी सर्वप्रथम हिंदुस्तान पोस्टच्या सर्व श्रोत्यांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो. स्वप्नीलजी आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो की एका विशेष आणि महत्वपूर्ण विषयावर आज चर्चा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खरं तर मंदिर महासंघ असेल किंवा समविचारी आमच्या हिंदुत्वादी सर्व संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही 2008ला मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ या नावाने आम्ही एक संघटन स्थापन केलं आणि त्या माध्यमातून हा लढा सुरू झाला. 2008च्या दरम्यान महाराष्ट्रातलं तत्कालीन काँग्रेस शासन, विलासराव देशमुख त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ते एक निर्णय अनाऊन्स केला त्या ठिकाणी की महाराष्ट्रातली हिंदूंची 4.5 लाख मंदिर सरकार टेकओव्हर करणार आहे, सरकारीकरण करणार आहे. तिथून या लढ्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली की संपूर्ण देशभरात जर पाहिलं तर कोणती मस्जिद, मदरसा, दर्गा किंवा चर्च याला कधी ताब्यात घेतलं जात नाही, याला कधी नियंत्रणात घेतलं जात नाही. परंतु हिंदू सहिष्णू असल्यामुळं किंवा मंदिर ही मवाळ भूमिका घेत असल्यामुळं त्या ठिकाणी मंदिर मात्र नियंत्रणात घेण्याचा विचार केला जातो आणि मंदिर नियंत्रणात घेण्यासाठीचा प्रयत्न त्या कालावधीत करण्याचा एक अधिसूचना म्हणूयात त्या पद्धतीने सरकारनं काढली. संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढला आणि सुरुवात त्या ठिकाणी अशी झाली की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारला मंदिरं सरकारच्या नियंत्रणात घेता येणार नाहीत अशा प्रकारचा लढा उभारला आपण. आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो की सत्ताधारी पक्ष सत्तेत असताना हिंदुत्ववादी असतील, संप्रदाय असतील, मंदिर क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटना असतील, संत महंत असतील, वारकरी संप्रदाय असेल, या सगळ्यांनी दिलेल्या लढ्यामुळं जवळजवळ 4.5 लाख मंदिरं ताब्यात घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी मागं घेण्यात आला. हे पहिलं यश त्याच्यामधलं. आज महाराष्ट्रामध्ये चॅरिटीच्या म्हणजे आपलं जे धर्मादायी आयुक्त विभाग आहे याच्याकडं प्रचंड प्रमाणात पैसा असताना, कोट्यावधी रुपये त्यांच्या बँकेत बॅलन्स असताना सुद्धा मंदिरांकडनं टॅक्स घेण्याची एक वार्ता त्या ठिकाणी आली, त्याची सुरुवात झाली त्या ठिकाणी की आम्ही असं घेणार आहोत. त्याला विरोध करण्याची सुरुवात झाली. पनवेल इथल्या काही जैन ट्रस्ट आहेत, हिंदू जनजागृती समिती आहे, मंदिर महासंघ आहे, कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती स्टे आणलेला आहे की नाही, जर कोट्यावधी रुपये तुमच्याकडे पडून आहे तर पुन्हा मंदिराकडनं पैसा घेऊन कशासाठी हे सगळं करताय, त्याच्या व्याजावरतीच तुमचं चॅरिटी ऑफिस चालू शकतं, या सगळ्या गोष्टी चालू शकतात. सुरुवात इथून झाली. आमचा मूलभूत उद्देश हा आहे की कोणतंही मंदिर हे सरकारच्या ताब्यात असता कामा नये. कुठलंही सेक्युलर सरकार, स्वतःचं सरकार त्यांना चालवता येत नाही, मंदिरासारखी एक मोठी व्यवस्था कशी चालवू शकेल. आणि आज जी अपवादात्मक दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतभरात सरकारनं ताब्यात घेतलेली मंदिरं आहेत त्यातला कारभार किती चांगला चालू आहे. एकही औषधालाही उदाहरण नाही असं की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाहीये, ज्याच्यामध्ये काहीतरी चांगला कारभार चाललाय. वर करणी डोळ्यांना दिसण्यासाठी म्हणून तिथली व्यवस्था, स्वच्छता, बांधकाम ह्या गोष्टी चांगल्या असतात. अंतर्गत व्यवस्थापन जर पाहिलं आणि तिथला भ्रष्टाचार कमी झालाय असं म्हटलं तर असं एकही उदाहरण नाहीये. इथून सुरुवात झाली आणि आमच्या लढ्यामध्ये प्रामुख्याने आपल्यासोबत सुनीलजी, आपल्यासोबत सरकारी यंत्रणा सांभाळणारी व्यक्ती आहे, त्यामुळे आपण त्यांच्याकडे अगदी या मुद्द्यावरच जाऊया. भले त्या कोणत्या बाजूच्या आहेत यापेक्षाही सरकार हे सांभाळू शकत नाही हा जो तुमचा युक्तिवाद आहे तो योग्य की अयोग्य, आणि योग्य आहे तर कसा आणि अयोग्य आहे तर तोही कसा, याचं जस्टिफिकेशन हे त्या जास्त चांगल्या देऊ शकतात असं मला वाटतं. म्हणून मी लीनाताईंकडे जातो. लीनाताई, सरकारी नियंत्रण असावं की नसावं? नमस्कार. तुमच्या चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना माझं अभिवादन. आणि सरकारी नियंत्रण मंदिरांवर असावं का नसावं ह्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की पहिली गोष्ट, मंदिरांचं व्यवस्थापन ताब्यात आम्ही घेऊ असं जेव्हा सरकार म्हणतं तर त्याच्या मागे त्यांची भूमिका काय असते एक, आणि त्या भूमिकेतून मंदिरं चालवायला घेतल्यानंतर सरकारला ती जबाबदारी पार पाडण्याची कॅपॅसिटी म्हणजे सामर्थ्य आहे का नाही, हा दुसरा मुद्दा. आता तसं बघितलं तर सरकार खूपशा गोष्टी करतच, म्हणजे अगदी सरकार चालवणं ही सगळ्यात मोठी व्यवस्था.
ती तर सरकार चालवतच ना. त्यामुळे सरकारने मनात आणलं तर एखादी संस्था ताब्यात घेतली तर ती तिला अजिबातच चालवता येणार नाही असं नाहीये. तिथे बसलेले जे अधिकारी असतात, तिथे असलेले जे कर्मचारी असतात, तिथली जी एकूण टीम असते आणि त्यात ती टीम काय भावनेने ते काम करत असते हे महत्वाचं असतं. अगदी बरोबर. छोटं उदाहरण एखादं मंदिर आहे आणि त्या मंदिरासाठी नेमलेली जी काही संपूर्ण टीम आहे, ती टीम मुळात त्या मंदिराबाबत श्रद्धावान असेल तर तिथलं संपूर्ण व्यवस्थापन हे अत्युत्कृष्ट होईल. मग ते सरकारी असो किंवा सरकारी नसो. उदाहरण शेगावचं. तिथे बरोबर. श्रद्धा असेल तर ते व्यवस्थापन उत्कृष्ट होईल. मग ते मंदिराचं असो, सरकारचं असो, शिक्षण व्यवस्थेचं. मूळ मुद्दा इथेच येतो की जेव्हा सरकार म्हणतं की आम्ही तर सेक्युलर आहोत, तेव्हा हिंदूंना हा प्रश्न विचारायचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार आपोआप प्राप्त होतो की तुमची यंत्रणा ही श्रद्धावान असूच शकत नाही. कारण सेक्युलर म्हटलं की श्रद्धा चालत नाही तुम्हाला. सेक्युलरला श्रद्धा चालत नाही असा जो काही एक सेक्युलर शब्दाच्या मागे एक भ्रम निर्माण केला गेलेला आहे आणि तो भ्रम जर सगळी आतापर्यंत 75 वर्षात आलेली सगळी सरकार तो भ्रम सांभाळून ठेवत आहे. मग तुम्ही जर सरकार म्हणूनच तुम्ही स्वतःच जर म्हणत असाल की सरकारचे अधिकारी, सरकारचे कर्मचारी, सरकारी काम करणाऱ्या संस्था, टीम्स ह्यांनी श्रद्धा हा शब्द उच्चारायचा नाही, बाळगायचा नाही. श्रद्धा हे धार्मिक झालं. त्यामुळे सेक्युलरला श्रद्धा ह्या शब्दाचं वावड आहे. असं असताना आणि मंदिरं हे मुळे श्रद्धेचं स्थान आहे. त्यामुळे जेव्हा सेक्युलर सरकार जर का असं म्हणत असेल की आमची टीम तिथे असेल परंतु तिने श्रद्धावान असलं पाहिजे अशी काही गरज नाही, तिथे ताबडतोबीने सगळ्या हिंदूंना, सगळ्या श्रद्धावान हिंदूंना हा नैतिक अधिकार प्राप्त होतो की तुम्ही श्रद्धावान नसाल तर आमचं मंदिर तुमच्यासाठी नाही. असं तर नाही ना. सरकारी पातळीवर सेक्युलरिझमचा अर्थ असा तर नाही ना की मंदिरांच्या समित्यांवर सरकारकडून इतर धर्माचे लोक नियुक्त करणं म्हणजे सेक्युलरिझम. हा म्हणजे तेच ना. म्हणजे सेक्युलरिझमच्या शब्दाच्या व्याख्येमध्ये म्हणजे केम्ब्रिज, ऑक्सफोर्ड अशासारख्या ज्या इंग्लिश डिक्शनरी आहेत की ज्यांच्या भाषेतून आपण हा सेक्युलर हा शब्द उधार घेतलेला आहे, त्यांच्या भाषेतल्या त्यांच्या डिक्शनऱ्यांमधला अर्थ बाहेर जाऊ द्या. आपल्या देशात ह्या सेक्युलर ह्या शब्दाचं अवडंबर आणि अर्थ आणि त्याच्या आजूबाजूला जो पसरवलेला भ्रम आहे, मुळात आपल्याकडे सेक्युलर हा शब्द संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये टाकला तोच मुळी आणीबाणीच्या काळात, सुरुवातीपासून नव्हता. आणि मग त्या सेक्युलर शब्दाचा अर्थ हा बहुसंख्याकांना सगळ्या तऱ्हेचे निर्बंध लावा आणि त्यांना सगळ्या तऱ्हेचे हक्क त्यांचे डावला. हिंदू म्हटला किंवा तुम्ही मी हिंदू आहे असं म्हटलं की तुम्ही लगेच नॉन सेक्युलर होता. तुम्ही म्हटलं पाहिजे छे 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 मी हिंदू नाही, मी न्यूट्रल आहे. आता हिंदुस्थानात पण ही सेक्युलर शब्दाचे जे अत्यंत घोर समर्थक आहेत त्यांची ह्या देशातल्या सगळ्या हिंदूंच्याकडून ही मागणी आहे. अपेक्षा मी म्हणत नाही, मागणी आहे, हट्टाग्रही मागणी आहे की तुम्ही सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की छे 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 आम्ही हिंदू नाही, आम्ही मानव आहोत. किंवा त्यांना मानव ह्या शब्दाची पण ॲलर्जी पुष्कळ, पण तो मनूचा मानव म्हणून तोही शब्द त्यांना ॲलर्जी.
सो अशा तऱ्हेने आपल्या देशात ज्याला आपण डी फॅक्टो आणि डी ज्युरो असं 2 शब्द वापरले जातात. संविधानात्मक दृष्ट्या सेक्युलर ह्या शब्दाचा अर्थ बघायचा असला तर तो आपण डिक्शनरी मिनिंग वगैरे बघतो. डी फॅक्टो काय अर्थ लावला जातो? डी फॅक्टो म्हणजे हिंदूंचे कोणतेही हक्क मान्य करू नका, हिंदूंना कोणत्याही प्रकारचं संरक्षण देऊ नका. हिंदूंनी मी हिंदू आहे म्हटलं की त्याच्यावर लगेच नॉन सेक्युलर आणि म्हणून काय आपण म्हणू की म्हणून एका प्रकारे तुच्छ सगळ्यात अर्थाने तो नॉन सेक्युलर आहे, त्याचं काय ऐकायचं, त्याचं नाही ऐकायचं. हा जो एक भ्रम पसरवला गेला 1974 नंतर, तो फार जास्त माझ्या मते तो मंदिरांना विशेषतः थोडक्यात मंदिरांना सेक्युलरिझमचा फटका सर्वात जास्त बसतोय असा अर्थ काढायला हरकत नाही. एक आता दुसरा महत्वाचा मुद्दा मॅडम, तुम्ही पहिल्यांदा बोला मग मी सुनीलजींकडे जातो. अर्थकारण, मंदिरांचं अर्थकारण, मंदिरांमध्ये येणारा श्रद्धेचा पैसा आणि तो पैसा वापरण्यावरचा सरकारी डोळा म्हणू शकतो का आम्ही, मला सांगा. म्हणजे सरकारचा डोळा मंदिरांच्या पैशांवर आहे किंवा असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरेल का? अर्थात त्यातूनही सेक्युलर हा शब्दाच्या नावाखाली विकास कामं करणं किंवा इतर चांगल्या कामांच्या नावाखाली तो पैसा बाहेर वळवणं, तेव्हा तो सर्व प्रकारच्या लोकांकरता वापरणं आक्षेप आहे हिंदुत्ववादी संघटनांचा. मला एक सांगा मॅडम, सरकारी पातळीवर या गोष्टी तुम्ही जेव्हा सरकार प्रशासनात होतात, प्रशासन हाकत होतात, तर या कशा दृष्टीने बघितल्या जातात आणि ह्याला खरोखर नियंत्रण याला आवर घालता येऊ शकतो का या गोष्टींना अर्थकारणाच्या? मी थोडंसं विषयांतर करून एक छोटं उदाहरण देऊ इच्छिते ह्या ठिकाणी. हो, ह्या मुद्द्याशी खूप संलग्न आहे आणि श्रद्धेच्या मुद्द्याशी पण खूप संलग्न आहे. मी सांगलीला कलेक्टर असताना जत नावाचं जे सांगली जिल्ह्यामधलं एक तालुक्याचं ठिकाण आहे, तिथे एक यल्लम्मा मंदिर आहे आणि त्या यल्लम्मा मंदिरात दरवर्षी पौष पौर्णिमेला देवदासी सोडण्याची पद्धत होती आणि साधारणपणे 3-4 अशा मुली तिथे दरवर्षी सोडण्यात येत असत. मी कलेक्टर म्हणून तिथे चार्ज घेतला आणि काही दिवसानंतरच पौष पौर्णिमा होणार होती आणि मी एकंदर त्या सगळ्या समस्येचा जेव्हा विचार केला तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला हे थांबवता येणं शक्य आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये गेले. तिथे मला कल्पना होती की ज्या पालकांना आपल्या मुली सोडायच्या असतील ते पालक येतात, काही जुन्या जाणत्या देवदासी आहेत त्या येतात, इतर गावातली मंडळी येतात, पुष्कळ गावांमधले लोक येतात. त्यांच्या दृष्टीने म्हटलं तर त्यांच्या दृष्टीने म्हणजे ते क्लेम करू शकतात की हा अंधश्रद्धेचा विषय, बरोबर आहे. पण आता त्या ठिकाणी मी जाऊन जर नुसतं म्हटलं असतं की नाही, मी ज्या अर्थी कलेक्टर आहे, मी ज्या अर्थी सरकार आहे, मी ज्या अर्थी धर्मनिरपेक्ष आहे, त्या अर्थी हे थांबवायचा मला अधिकार आहे, हा स्टँड मला घेता आला असता का? कदाचित कुणी म्हणेल की घेता आला असता, पण मला तो स्टँड अयोग्य वाटला, मला तो स्टँड चुकीचा वाटला. हे शब्द मी एका मोठ्या लोकसंख्येच्या श्रद्धेला, मी तुमच्या श्रद्धेला जुमानत नाही हे म्हणणं हे अत्यंत, मला वाटतं की अत्यंत उर्मटपणाचं. पण मग चुकीच्या प्रकारांना रोखायचं नाही. पण मग म्हणून आपल्याला जी प्रथा चुकीची वाटते तिला आपण रोखायचं का नाही रोखायचं? तर मी तिथे स्टँड असा घेतला की शेवटी यल्लम्मा म्हणजे दुर्गेचं रूप आणि मला लहानपणापासून दुर्गा सप्तशतीतले 2 अध्याय पाठ येतात. तर मी पहिल्यांदा काय केलं की मी स्वतः पुजाऱ्यांना विनंती केली की मला आत येऊन पाठ करायचा आहे. ते म्हणाले या, एक 10 मिनिटं मी दोन्ही अध्यायांचं पारायण तिथे प्रतिमेसमोर केलं. मी पुजाऱ्यांना म्हटलं की मला जे काही योग्य वाटतं ते मी इथे सांगते की मला असं वाटतं की
आईच्या नावाखाली, म्हणजे दुर्गा ही आई आहे, यल्लम्मा ही आई आहे, तिच्या नावाखाली मुलींना ह्या व्यवसायात सोडणं हे योग्य नाही. आणि म्हणून मी ते थांबवण्यासाठी इथे आलेली आहे आणि हे मी थांबवणार आहे. काही लोकांनी कुजबुजच्या आवाजात थोडंसं त्याला विरोध वगैरे करायचा प्रयत्न केला, नाही असं नाही. जी गावकरी मंडळी होती त्या गावची त्यांनी प्रयत्न केला. पुजाऱ्यांनी सांगितलं तुमच्यावर देवीचा कोप होईल. मी म्हटलं माझ्यावर जो काही होईल तो होऊ दे. त्यांच्यावर देवीचा कोप होईल, ज्या मुली आणि पालक आलेले त्यांच्यावर देवीचा कोप होईल. मी म्हटलं मी ही आई आहे आतमध्ये मंदिरात, मी त्यांच्या वतीने माफी मागेन, मी त्यांच्या वतीने प्रार्थना करेन की जो काही कोप असेल तो माझ्यावर कर, त्यांच्यावर करू नको. आणि जर तुम्हाला असं वाटतं की तिथे बसलेली आई ऐकते तर तुम्हाला कबूल केलं पाहिजे की माझी प्रार्थना पण ऐकणार आहे, तेव्हा त्यांच्यावर कोप होणार नाही ही गॅरंटी माझी. तुम्हाला सांगते, बाकी सगळ्यांच्या मनातला विरोध मी निवडून काढू शकले. कोणी मला विरोध खऱ्या अर्थाने केला, खऱ्या अर्थाने कुणी विरोध केला तर ज्या मुलींना सोडायसाठी आणलेलं आणि त्या मुलींच्या सोबतीला त्यांच्या 1 वर्ष ते 2 वर्ष आधी सोडलेल्या ज्या तरुण देवदासी की ज्यांना जोगवा मागायचं काम, म्हणजे त्यांना जोगवा वगैरे मागायला सांगितलं जातं आणि ह्या मुलींना सुद्धा कल्पना होती की आपल्याला काय करायला लागणार. आणि अत्यंत दरिद्री परिस्थितीत न हे सगळं घडत आलेलं असावं असा माझा अंदाज होता. नेमका तोच प्रश्न त्या मुलींनी मला विचारला की आम्ही जोगवा नाही मागायचा तर आम्ही काय खायचं. हा अतिशय गहन प्रश्न होता. इथे श्रद्धा वगैरे काहीही कामाला येऊ शकत नाही. मी त्यांना योगायोगाने मी अशा परिस्थितीत होते किंवा अशा पोझिशनवर होते की मी त्यांना तत्काळ एक सोल्युशन ऑफर करू शकत. मी म्हटलं की IRDP हा त्या काळातला प्रोग्राम होता. IRDP खाली मी तुमच्या व्यवसाय शिक्षणाची तरतूद करते. आमचं इथे जे सेंटर आहे कुक्कुटपालनाचं, तिथे तुम्ही जा, ते सेंटर बघा, तिथे तुम्ही नाव नोंदवा. तुमचा उद्यापासून कुक्कुटपालन व्यवसाय शिक्षणाचा कोर्स सुरू करू, तुम्हाला स्टायपेंड देऊ, तुम्हाला ऍडव्हान्स स्टायपेंड देऊ आणि तुमचं 3 महिन्याचा कोर्स संपला की तुम्हाला कुक्कुटपालनाच्या धंद्यासाठी मदत मिळवून देऊ, ग्रँट मिळवून देऊ आणि अशा तऱ्हेने तुमचं आर्थिक पुनर्वसनाची जबाबदारी ही आम्ही शासन म्हणून पार पाडू. आणि तो प्रयोग सुनीलजी आणि स्वप्नीलजी इतका यशस्वी झाला की आज तागायत जगमध्ये पुन्हा देवदासी सोडण्याची प्रथा जी त्या वेळेला बंद पडली ती बंद आहे. अरे वा. त्या मुलींना पुढे 6 वर्ष त्या मुलींना सरकारमार्फत ट्रेनिंग, व्यवसायात एस्टॅब्लिश होणं वगैरे वगैरे. आणि पुन्हा कसं असतं, आता इथे मी श्रद्धेचा विषय बोलून दाखवते. मी हे श्रद्धेने काम करत होते. माझी ट्रान्सफरेबल जॉब आहे, माझी ट्रान्सफर कुठेही होऊ शकली असती. पण ज्या श्रद्धेपोटी मी ह्या कामाला सुरुवात केली तर सांगली कलेक्टर म्हणून जेव्हा माझी बदली झाली ती नेमकी अशा ठिकाणी झाली की तिथल्यापेक्षा तिप्पट चौपट रिसोर्सेस त्या कामासाठी मला अवेलेबल झाले आणि ते काम आम्ही पुढे 6 वर्ष जे सुरू ठेवलं ते ह्या कारणासाठी. आणि ते तसं सातत्याने ते काम सुरू राहिलं म्हणून देवदासी वाहण्याची प्रथा जत मंदिरातली थांबू शकली, अन्यथा ती थांबली नाही. ती बदली कुठे झाली मग? महिला बाल विकास का? नाही, WMDC म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, विच वॉज अन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. त्यामुळे मी व्यवसाय शिक्षण दिल्यानंतर त्यांना आम्ही उद्योगधंद्यात पुनर्वसित करणार आहोत ह्या तऱ्हेचा एक प्रोजेक्ट तयार केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी 1986 मधली गोष्ट सांगते. त्यावेळेला केंद्र सरकारच्या महिला बाल कल्याण विकासाच्या जॉईंट सेक्रेटरीनी येऊन तो प्रोजेक्ट पाहिला, त्यांनी तो अप्रूव्ह केला. त्यांनी WMDCला त्यावेळेला
8 लाख रुपयाचं ग्रँट दिलेली होती ह्या प्रोजेक्ट करता. म्हणजे थोडक्यात तुम्ही श्रद्धा बाळगून काम केलं तर काय होऊ शकतं ह्याचं मला इथे थोडक्यात श्रद्धा आणि विकास याचा मेळ घालणं गरजेचं आहे. मंदिरांमधली ती श्रद्धा, मंदिरांच्या देवतेपायी ती श्रद्धा आपल्यामध्ये असणं हे जसं आपल्याला सशक्त करतं तसं त्या मंदिराचा जो परिसर आहे तिथे सुद्धा एक देवत्व आणि दिव्यत्व निर्माण होतं. म्हणून एक स्वप्नीलजी हे कारण आहे की ते जे दिव्यत्व आणि देवत्व त्या ठिकाणी निर्माण होत असतं प्रत्येक जाणाऱ्या व्हिजिटरच्या श्रद्धेपोटी ते टिकून राहायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मंदिर व्यवस्थापन इतर धर्मीयांच्याकडे सोपून अजिबात चालणार नाही. ते ज्याची श्रद्धा आहे त्याच्याकडे. मूळ प्रश्न अर्थकारणावर आहे. अर्थकारण अगदी नाही, अर्थकारण पण आहे. अर्थकारण जी मंडळी सरकारी डोळा. हो, मला सांगा, आपण मंदिरात जाताना आपण म्हणतो की मंदिरात जाताना फुल ना फुलाची पाकळी आपण काहीतरी घेऊन जातो त्या ठिकाणी, बरोबर आहे. आता हे सगळं आपण श्रद्धेमुळे करत असतो. ह्याच्या मागे खूप मोठी एक सामाजिक दृष्टिकोन आहे, तो मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. अगदी पुरातन काळात मंदिरांची कामं काय प्रकारची होती? 4 प्रकारची मंदिरांची कामं असायची असं मला वाटतं. एक, विद्यादान. दुसरं, लांबून आलेल्या अनोळखी लोकांना आश्रयस्थान ऍटलिस्ट 3 दिवसांकरता. त्यांचं भोजन, आश्रय, अमुक तमुक सगळं, धर्मशाळा एका प्रकारे. तिसरं, कुठनं येणारी माहिती, त्या सूचनेचं आणि माहितीचं आदान प्रदान, हे तिसरं स्थान. चौथं, त्या ठिकाणी म्हणजे विद्यादान तर हे होणारच आहे, पण चौथं म्हणजे ते त्या ठिकाणी धन संग्रहित ठेवण्याचं एक मोठं साधन होतं की ज्याचा वापर योग्य वेळी योग्य कारणासाठी केला जावा. तो फक्त विद्यादानापुरता फक्त रिझर्व्ड असा नव्हता. तो वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा, श्रद्धेचा प्रसार व्हावा, ह्यासाठी मंदिरं ही खूप मोठं कंट्रीब्युशन करत असतात आणि तो पैसा तिथे वापरला जायचा. आपल्याकडे असं क्वचितच तुम्हाला चित्र दिसून येईल की मंदिराचे पुजारी, मंदिराची जी मॅनेजमेंट कमिटी वगैरे ह्या लोकांनी मंदिराचा पैसा हडप केला. हे जे चित्र बॉलिवूडचे सिनेमे निर्माते जे आपल्या डोळ्यासमोर उभं करतात, जॉनी मेरा नाम सारखं, तसं खरं म्हटलं तर आपल्या समाजात घडत नाही. मंदिराचा पुजारी ह्याच निकषावर निवडला जातो, त्याच्यावर लोकांचं लक्ष पण असतं आणि तो तिथे बसून जे काही काम करतो ना, मला असं वाटतं की त्याच्या मनात ती चोरीची भावना येतच नाही. त्यामुळे तुम्हाला तसं कधीही घडलेलं दिसणार नाही. पण आपण या प्रश्नावर सुनीलजींना पण मला विचारायचं आहे, कारण त्यांनी हा एक लढा लढलाय भ्रष्टाचाराविरोधात. त्यामुळे सरकारने कधीही तुमच्याकडे आर्थिक गैरव्यवहार ह्या मंदिरात आहे म्हणून ह्याचं नियंत्रण सरकार घेत आहे असं सरकारने कधी म्हटलेलं नाहीये आणि ती म्हणण्याची सरकारला हिंमतही होणार नाही. त्यांनी वेगळी कारणं सांगितलेली आहेत. मला फक्त एवढंच सांगा मॅडम, सरकारी नियंत्रण हटवणं शक्य आहे की नाही? ऑफकोर्स शक्य आहे. कितीतरी सोपं आहे. सरकारने एक कायदा करावा, एक अध्यादेश काढावा. सरकार इथून पुढे सरकार मंदिरांवर नियंत्रण ठेवायला जाणार नाही, संपला विषय. हिंदू संस्थांच्या आता एक मात्र मुद्दा मला नक्की सांगावा असं वाटतो की काही ठिकाणी जिथे आज 20-30 वर्ष मंदिर नियंत्रण हे सरकारच्याकडे आहे,
आणि इतर काही हिंदू संस्थांना त्या मंदिरांचं नियंत्रण परत पाहिजे आहे. त्या ठिकाणी समजा प्रतिस्पर्धी हिंदूंच्याच पण प्रतिस्पर्धी संस्था जर उभ्या राहिल्या असतील तर तिथे वाद होण्याची शक्यता आहे. आणि मग तिथे सरकारला आयतं एक हत्यार किंवा कोलीत सरकारला मिळतं, किंवा तुम्ही दोघं भांडण करताय ना, मग चला तुमच्या दोन माकडांच्या भांडणात मी बोका. अच्छा, सुनीलजींकडे जाऊया. सुनीलजींकडे सरकारी बोक्याला आवर घालण्याची एक आयडिया मॅडमनी तुम्हाला दिलेली आहे आणि आता या तुमच्या लढ्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. सुनीलजी, भ्रष्टाचाराचा एक प्रश्न मॅडमनी उपस्थित केला की मंदिराचा ज्यांच्या म्हणजे जी जुनी मंदिर आहेत ज्यांच्या मंदिराचं व्यवस्थापन सरकारकडे नाही अशा ठिकाणी भ्रष्टाचाराची उदाहरणं कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही ह्या सगळ्याचा अभ्यास केलाय, आरटीआय मधून बरीचशी माहिती गोळा केली आहे, भ्रष्टाचाराची उदाहरणं तुम्ही गोळा केलेली आहेत आणि त्याच्या विरोधात अनेक केसेस पण लढतात. सरकारी व्यवस्थापनातला भ्रष्टाचार जास्त आहे की हिंदुत्ववादी धार्मिक संघटनांच्या कारभारातला भ्रष्टाचार जास्त आहे? तुमच्या पाहणीत काय? हे अत्यंत स्पष्ट सांगावं, म्हणजे मग मी कम्पेअर पण करू शकतो. मग आपण चर्चेस आणि मशिदींच्या व्यवस्थापनाशी पण हा मुद्दा तुलनात्मकरित्या अभ्यास समोर मांडायचा प्रयत्न. सर्वप्रथम तर मॅडमनी ज्या भूमिकेतनं आता हे सांगितलं, खरं तर मला त्यांचं कौतुक या गोष्टीबद्दल वाटलं की एका प्रशासकीय स्तरावर सेवा करणाऱ्या सचिव सारख्या पदावरती कार्य करणाऱ्यांचे विचार या पद्धतीने आहेत हे खूप कमी लोकांचे असतात. हा महत्वाचा मुद्दा. त्यांनी जो मुख्य मुद्दा उपस्थित केला की मंदिर सरकारीकरण झाल्यावरती श्रद्धावान अगदी श्रद्धावान अधिकारी असतात का, सुरुवात इथून होते. कारण आमच्याकडं युपीएससी एमपीएससी अभ्यासक्रमच असे की तो विद्यार्थी पहिला सेक्युलर कसा होईल, त्यामुळे तो मंदिरावर असू द्या किंवा सरकारच्या एखाद्या महामंडळावर असू द्या तो सेक्युलरच झालेला असतो त्या ठिकाणी. त्यामुळं मला या ठिकाणी सांगायचं की बऱ्याचदा मंदिर सरकारीकरण होण्यामध्ये ही एक मुख्य अडचण असते किंवा हा एक मुख्य विरोधाचा भाग असतो की सेक्युलर अधिकारी जसं सरकारचं एखादं महामंडळ एसटी महामंडळ चालवतात, आणखीन कुठलं महामंडळ चालवतात, तसं मंदिरासारखं महामंडळ चालवण्याचा विचार करतात. तिथं श्रद्धा नावाचा प्रकार त्यांच्यामध्ये नसतो. त्या ठिकाणची 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. आम्ही ज्यावेळेस तथाकथित महिलावादी तृप्ती देसाईच्या शनी शिंगणापूरच्या मंदिरात जाऊन त्या चौथऱ्यावरती प्रवेश करणार होत्या, त्यावेळेच्या आंदोलनाचा वेळचा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी असलेले प्रशासकीय अधिकारी त्यांची भावना काय, सहज बोलताना त्यांनी अनौपचारिकरित्या व्यक्त केलं की शनी शिंगणापूरमध्ये येणारं उत्पन्न प्रचंड आहे आणि आमच्यासाठी तो देव आहे हा नंतरचा भाग आहे म्हटले, आमच्यासाठी पैसा देणारा दगड किंवा पैसा देणारी शिळा अशी आमची मानसिकता आहे. हे स्पष्ट कबूल त्यांनी त्या ठिकाणी केलं. अशी किती उदाहरणं मी तुम्हाला सांगू. पंढरपूरमध्ये ज्यावेळेस तुकाराम मुंडे त्या ठिकाणचे आयुक्त होते, त्या मंदिर समितीशी संबंधित कार्य करत होते, त्यावेळेस रात्री पांडुरंगाची शेजारती झाल्यावरती उत्सव काळात देखील पांडुरंगाला विश्रांती म्हणून नंतर विश्रांतीचा कालावधी असतो. परंतु मंदिराचं उत्पन्न वाढावं म्हणून देवाची त्या ठिकाणची जी रात्रीची विश्रांती ती रहित करून 24 तास दर्शन सुरू केलं. आता मेंदळे मॅडम सारखे काही श्रद्धावान अधिकारी असतील तर ह्या गोष्टी पटणार नाहीत ह्याच्यामध्ये, परंतु एखादा अधिकारी सेक्युलर असेल तर हे कसं करू शकतो. तिसरा महत्वाचा मुद्दा की आज ज्या सेक्युलर सरकारच्या किंवा अधिकाऱ्यांच्या ताब्यात मंदिर सरकारीकरण होतं 3 पद्धतीने होतं. ज्यावेळेस त्याच्यात प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी त्याच्यावरती नियुक्त होतात किंवा काही जजेस असतात त्याच्यावरती नियुक्त होतात किंवा पूर्ण सरकार मंदिर ताब्यात येतं. या 3 पद्धतीने मंदिर सरकारीकरण होतं. परंतु श्रद्धांचं काय, आज तुम्हाला मी 3 उदाहरणं सांगतो. वैष्णव देवीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी इफ्तार पार्टी ठेवण्यात आली. आता इफ्तार पार्टीचा आणि हिंदूंच्या उत्सवांचा, प्रथा परंपरांचा काय संबंध आहे. आज बालाजीचं मंदिर आहे त्या ठिकाणच्या कायद्यामध्ये असं आहे की अन्य धर्मीय त्याच्यामध्ये कोणी कर्मचारी किंवा हे असू शकत नाहीत. आता नवीन त्या ठिकाणी सरकार आले, आता नुकताच निर्णय कर्मचाऱ्यांना दुसऱ्या डिपार्टमेंटला टाकला आणि हिंदू लोक त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणचा आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो की मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराचं उदाहरण सांगतो. साधारणपणे 2007-08च्या दरम्यान जेव्हा आम्ही आंदोलन सुरू केलं, याच सिद्धिविनायक मंदिरातला
भक्त येतात, ठीक आहे, भक्त कोणी येऊ शकतात त्या ठिकाणी, पण काही अन्य धर्मीय मंडळी त्या ठिकाणी देवाला समोर येऊन गणपतीला नमस्कार नाही करणार कोणी. परंतु ह्या सर्व मुस्लिम धर्मियांना विशेष करून माहिती आहे की त्या सिद्धिविनायक मंदिरात मागच्या बाजूने दुसऱ्या मजल्यावर गेलं तर मंदिराकडनं कोणी घरात आजारी असेल, दुर्धर आजार आहे, या सगळ्या लोकांसाठी मंदिरातनं मदत मिळते. ह्याच्यामध्ये लाखो रुपयांची मदत मिळते. कॅन्सर झालाय आणि काहीतरी आजार झालाय असं. आमचं म्हणणं स्पष्टपणे असं आहे की तुम्ही देवाला नमस्कार त्या ठिकाणी नमस्कार केला पाहिजे, श्रद्धा तिकडे गणपतीला मानलं पाहिजे, ते करत नाही तुम्ही. त्यामुळे आम्ही भूमिका अशी घेतली किमान येणाऱ्या भक्ताकडनं 100 रुपये स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, मी गणपतीला मानतो, मी गणपतीचा प्रसाद खातो, मग तरी मदत करा त्या ठिकाणी. याच सिद्धिविनायक मंदिरातनं स्वप्नील, जे तुम्हाला मी उदाहरण सांगतो, माझा इकडे एक प्रश्न की आज बोला. माझा एक प्रश्न आहे, दोघांनाही आहे, दोघांनी त्यात हो का नाही म्हणून उत्तर द्यावं. अगदी मला एक सांगा, मंदिराकडून सर्व धर्मियांना मदत केली जाते, हा आपला सर्वधर्म समभाव, ठीक आहे, सरकारी पातळी. मी म्हणेन की तो शब्द न वापरता असं आपण म्हणूया की हा हिंदूंचा उदारमतवाद आहे. सर्वधर्म समभाव हा शब्द जो आहे ना, हा अंतुलेंच्यामुळे हा शब्द अतिशय त्याचा अर्थ गमावून बसलेला हा शब्द झालेला आहे. हो हो. आणि मॅडमनी सांगितलं सर, अंतुले असतानाच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अंतुले असतानाच सिद्धिविनायक मंदिरातनं लाखो रुपयांची, माझ्याकडे माहितीच्या अधिकारातली माहिती आहे की अन्य म्हणजे असं शेख इब्राहिम 5 लाख रुपये, शेख अनीस 15 लाख रुपये, इंद्रिस नायकवडी 15 लाख रुपये, आणि आज मंदिरातनं हा पैसा दिलाय काय कोणाच्या खिशातनं नाही गेला, वैयक्तिक संपत्तीने नाही गेला. लाखो कोट्यावधी रुपये जे पूर्वी दिलेले आहेत, आज त्या संघटना आणि व्यक्ती अस्तित्वात नाहीत, ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळं मंदिरातला पैसा ज्या हिंदू भाविक भक्तांनी देवस्थानासाठी अर्पण केलेला आहे तो त्या ठिकाणी हिंदूंच्याच कारणांसाठी वापरला गेला पाहिजे, मंदिरांसाठीच वापरला गेला पाहिजे. मग ते मंदिरांचा जीर्णोद्धार असू द्या, मंदिरातल्या भाविक भक्तांसाठीच्या सुविधा असू द्या, गुरुकुल असू द्या, युवकांसाठी कार्यक्रम असू द्या, अशा विविध गोष्टींसाठी वापरला गेला पाहिजे. हा मुख्य भाग ह्याच्यामधला आहे. बरोबर. माझा प्रश्न एवढाच होता की अशी किती उदाहरणं आहेत की जिकडे मशिदी आणि चर्चेस मधून हिंदूंना मदत झाली? एकही उदाहरण नाहीये, एकही उदाहरण नाही. औषधालाही उदाहरण नाहीये. इव्हन कोरोना कालामधली जर आकडेवारी तुम्ही पाहिली तर मुंबईचं सिद्धिविनायक मंदिराने कोट्यावधी रुपये दिले, शिर्डीच्या देवस्थाननी दिले, शंकराचार्यांच्या मठांनी दिले, परंतु देशभरातलं मस्जिदींकडे पैसा नाहीये, चर्चकडे पैसा नाहीये. ग्लोरियम नावाचं केरळमधलं चर्च कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये सापडले. एक पैसा कोरोना कालावधीमध्ये सुद्धा, म्हणजे राष्ट्रीय पद असताना सुद्धा चर्चेस किंवा मस्जिदींनी पैसा दिला नाही ह्याच्यामध्ये. म्हणजे काश्मीरमध्ये पूर आला, हिंदूंची मंदिर मदत करणार, केरळामध्ये काहीतरी हिंदूंची मंदिर मदत करणार. याच्यामध्ये सर्वधर्म समभाव याचा अर्थ असा नाहीये की हिंदूंसाठी कायदे आणि अल्पसंख्याकांसाठी फायदे, की तेवढी त्यांना सगळ्या गोष्टींची मदत आणि हिंदूंना मात्र उपेक्षा. आज तामिळनाडू मधलं सरकार त्या ठिकाणचं किंवा आंध्र प्रदेशमध्ये जर आपण अभ्यास केला तर तामिळनाडूचं एक उदाहरण घ्या, 10,000 मंदिर आज त्या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्या ठिकाणच्या पुजाऱ्यांना पगार किती दिला जातो स्वप्नीलजी? म्हणजे प्रत्येक महिन्याला 750 रुपये दिले जातात. आज आपण जर मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार जरी पाहिलं तरी प्रत्येक व्यक्तीला दिवसाला 178 रुपये दिले पाहिजेत, म्हणजे वर्षाला 5,340 रुपये दिले पाहिजेत. मग मंदिरात, सरकारीकरण झालेल्या मंदिरात तुम्ही महिन्याला जर 750 रुपये, दिवसाला 28 रुपये होत असतील समजा, तर या पद्धतीने कसं चालणार आहे याच्यामध्ये? बरं, दुसरीकडे याच सेक्युलरिझमच्या नावाखाली दिल्लीमधलं केजरीवाल सरकार मशिदीमध्ये बांग देण्यासाठी त्या मुल्ला मौलवींना 15-18 हजार रुपये देतं. उडीसा सरकार त्या ठिकाणी देत होतं, आंध्र प्रदेशचं सरकार देत होतं. म्हणजे हिंदूंच्या मंदिरातला पुजाऱ्यांचा कोण विचार करणार आहे? मॅडमला बोलू द्या, मॅडमला बोलायचं. आता निवडणुकीच्या जस्ट आधी जी महाआघाडीच्या पक्षांसाठी जी मुस्लिम मतांनी, म्हणजे मुस्लिम मौलवी वगैरेंनी जी मागणी पत्रक ठेवलं होतं, त्यामध्ये सगळ्या प्रत्येक मौलवीसाठी महिन्याला 15,000 नुमानी ती जी मागणी पत्रक ठेवलं होतं, प्रत्येक मौलवीसाठी 15,000 मागितलेले आहेत. बरोबर. आणि काँग्रेस पक्षाने आणि शरद पवारांच्या पक्षाने त्याला मान्यता दिली. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने
बाळगलं, पण नाही असं ठाम म्हटलेलं नाही. हा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. मॅडम महाआघाडी अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मला ह्याला एक फक्त मुद्दा स्वप्नीलची जोडायचा आहे की आधीच्या प्रश्नाला जसं आता मॅडमनी पण सांगितलं की कशा पद्धतीने विचार केला जातो, एकांगी विचार या ठिकाणी केला. सेक्युलरिझम याचा अर्थ एकाला फायदा आणि दुसऱ्याला कायदा असा तो होऊ शकत नाही. बरं, दुसरा मुद्दा आहे की आज सर्वधर्म समभाव ही संकल्पना असेल किंवा समानता असेल, यासाठी सरकार आहे, सरकारचे सेक्युलर विभाग आहेत या ठिकाणी. मंदिरं कशासाठी हवी आहेत? आणि जर समानताच तुम्हाला दाखवायची ह्याच्यामध्ये, तर मग मला एक सांगा की ज्यावेळेस एखाद्या सरकारी कामासाठी पैसा हवाय, विकास कामासाठी पैसा हवाय, सरकारनं असं घोषित करावं की अमुक अमुक जामा मस्जिदीतनं आम्ही 5 कोटी रुपये घेतो, हसत हसत हिंदू मंदिर पुढे येतील, आम्ही 5 कोटी रुपये द्यायला तयार आहोत. पण ही कुठल्याही सेक्युलर सरकारची हिंमत होत नाही या ठिकाणी की मस्जिदींकडे पैसा मागितला पाहिजे, चर्चकडे पैसा मागितला पाहिजे. आणि हिंदू मंदिरांची मात्र लूट, म्हणजे एका वाक्यात सांगतो मी की जसं मध्यंतरी गाझा, पॅलेस्टाईन, इस्रायलचं युद्ध सुरू झाल्यानंतर ऑल आयज ऑन रफा अशा प्रकारचं एक होतं, तसं तुम्ही मगाशी एक वाक्य चांगलं वापरलं की ऑल आयज ऑन मंदिर संपत्ती, असं आपण म्हणूया त्याच्या प्रॉपर्टीज. अशा प्रकारचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच मंदिरांचं सरकारीकरण केलं जातं. आणि विशेष करून मंदिरांचे उत्सव असतील, गुरुपौर्णिमा असेल, एक नॅरेटिव्ह सेट केला जातो की बघा तुम्ही, गुरुपौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी बातम्या काय दाखवतात, हिंदूंच्या मंदिरात एवढे अमुक पैसे आले, एवढे कोट्यावधी रुपये आले, एवढं सोनं अर्पण केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मीडियावर दाखवल्या जातात आणि लोकांमध्ये एक निर्माण केलं जातं विचार की हिंदूंच्या मंदिरात भरपूर पैसा येतोय. परंतु आज हिंदूंची आज देशभरातली मंदिरं अशी बघितली तर जिथं दिवाबत्तीची सोय होत नाही. आम्ही तर म्हणून या ठिकाणी म्हणतो की मंदिरांच्या बाबतीत जी मोठमोठी मंदिरं आहेत त्या मंदिरांनी एक टार्गेट घ्यावं, एक ध्येय घ्यावं, छोटी मंदिरं दत्तक घ्यावी, त्यांना मदत करावी, त्यांच्या दिवाबत्तीची सोय करावी, असंही करता येईल. या मंदिर संपत्तीचा उपयोग विविध प्रकारे होऊ शकतो. जी मंदिरं सरकारने ताब्यात घेतली असतील त्या मंदिरांना अशा प्रकारे त्यांचा पैसा दुसऱ्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी खर्च करायची परवानगी नसते. इतकंच नाही, बरोबर, अगदी बरोबर सांगितलं मॅडम. जी मंदिरं सरकारने ताब्यात घेतलेली नाहीत, जी अजूनही सरकारी नियंत्रणात नाहीत, त्या मंदिरांना देखील त्या मंदिरांनी शाळा काढायची म्हटली तर त्याला सरकारने निर्बंध आहेत, त्यांना शाळा काढता येत नाही. म्हणजे मी जे मगाशी सांगितलं, मंदिरांचं पहिलं काम विद्यादानाचं होतं. बरोबर. आता सेक्युलर सरकार असो, काहीही असो, सरकारी ताब्यात मंदिर असो, सरकारी ताब्यात मंदिर नसो, पण मंदिर कॅन नॉट डू विद्यादान. मंदिरांना विद्यादानाला परवानगी नाही. हे मग कॉन्व्हेंट चालतायत, कॉन्व्हेंट स्कूल, चर्च चालवताय, ते कसं चालतंय? आणि त्या शाळांमध्ये ऍडमिशन घेण्याकरता लाखो रुपयाची देणगी द्यायला तयार आहेत लोक. फक्त मंदिरांवर हा निर्बंध आहे, फक्त मंदिरांवर. घटनेमध्ये आपलं आर्टिकल 28 सांगतं की अल्पसंख्याकांना त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांना आपापल्या धर्मानुसार शिक्षण देण्याचा अधिकार घटना देते आणि हिंदूंना मात्र त्यांच्या शाळा महाविद्यालयांमध्ये धर्माचं शिक्षण द्यायला प्रतिबंध आहे. तो नियम मंदिरांना पण लागू आहे. साधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी शेवटचा पण आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. माझ्या दृष्टीने मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की माझ्या दृष्टीने मंदिरांचं व्यवस्थापन जर सरकारी विळख्यातून सुटलं आणि ते व्यवस्थापन जर हिंदूंच्या ताब्यात आलं, किंवा ज्या ठिकाणी हिंदूंची मंदिरं मध्ये अजून सरकारी व्यवस्थापन आलेली नाहीये, खाजगी व्यवस्थापन आहे, तिथल्या मंदिरांनी काय काय करायची गरज आहे असं जर मला कोणी विचारलं की सगळ्यात महत्वाचे तुमच्या दृष्टीने 3 मुद्दे सांगा, सगळ्यात महत्वाचे 3 मुद्दे. तसं तर मला कोणी सांगितलं तर मी 50 मुद्द्यांची यादी करीन, पण सगळ्यात महत्वाचे 3 मुद्दे. तर मी म्हणेन, पहिला मुद्दा, त्या मंदिरांनी शाळा उघडाव्या, त्या मंदिरांनी मंदिरामार्फत शाळा उघडाव्या, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही म्हणताय परवानगी नाही, सरकारशी भांडा, त्यासाठीच सरकारशी भांडलं पाहिजे, त्यासाठीच
आपल्या चॅनेलचा वापर करा, त्यासाठी सुनील जींच्या ताब्यात म्हणजे ते जी संघटना त्यांच्या पाठीशी आहे त्या संघटनेमार्फत प्रयत्न करा. प्रयत्नांना यश नक्की मिळेल असं गृहीत धरून मी अजेंडा काय असेल त्या प्रयत्नाला यश मिळाल्यानंतर ते मी माझे 3 मुद्दे सांगते. पहिलं, तुम्ही शिक्षणाचं काम पुन्हा सुरू करा, शाळा काढा. दुसरं, जी मंदिरं आज जीर्णोद्धारासाठी मागे पडलेली आहेत त्या मंदिरांचा जीर्णोद्धार हाती घ्या. आज अहिल्याबाई मोठी का आहे, अहिल्याबाई होळकर ह्या मोठ्या का आहेत, तर संपूर्णपणे निगेटिव्हिटी सगळीकडे असताना आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर तर त्यांचा राजा किंवा राणी म्हणूनही ताबा नव्हता. असं असतानाही अतिशय धैर्याने त्यांनी जे काशी विश्वेश्वरच्या मंदिरामध्ये काम केलं, तिथे जितका जमला तेवढा जो जीर्णोद्धार केला, त्यामुळे आज आपण ह्या परिस्थितीत आहोत की आपण अजूनही म्हणू शकतो की ही आमची विश्वनाथाची नगरी आहे. अदरवाईज त्या नगरीचं अस्तित्वही कदाचित शिल्लक राहील. त्यामुळे हा जसा अहिल्याबाईंनी हा जो एक म्हणजे ही त्यांची खूप मोठी मी म्हणेन की कामगिरी, आणि फक्त तर तसं जीर्णोद्धार हा हिंदू मंदिरांनी हाती घ्यावा. आणि मला असं वाटतं की संपूर्ण हिंदू समाजाचं सगळ्यात अधिक आस्थेचं प्रतीक म्हणजे तिसरा मुद्दा. हा तिसरा मुद्दा. भगवद्गीता कुणी कुणाला सांगितली? कृष्णाने अर्जुनाला सांगितली. तो अर्जुन कसा होता? तो ज्ञानी होता, तो वीर होता, धनुर्धर होता, पराक्रमी होता. फक्त त्याला एक तत्कालीन एक कार्पण्य दोष किंवा संभ्रमित अवस्था अगदी क्षणकालापुरती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली की जी कृष्णाने दूर केली. त्याला पुन्हा कर्तव्यबोध करून दिला आणि मग अर्जुनाने त्याचं जे काही तेज, पराक्रम, तेजस्विता होती ती दाखवली. हा अर्जुन तिसरी संतती होता. माझ्या मते हिंदू मंदिरांनी पण करावा की जिथे जिथे तिसरी संतती असेल ती तिसरी संतती अर्जुनासारखी तेजस्वी, पराक्रमी, ज्ञानी, योद्धा होईल ह्याची जबाबदारी आणि त्या दृष्टीने प्लॅनिंग, त्या दृष्टीने रिसोर्स मोबिलायझेशन हे आम्ही मंदिरं जबाबदारी म्हणून करू. मला असं वाटतं की ह्या 3 गोष्टी जर मंदिरांनी केल्या तर आज भारतीय समाज जिथे आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनी उंचीवर जाईल आणि ते खरी विश्वगुरुता असेल. अगदी अगदी. सुनीलजी, जे शेवटचे 3 मुद्दे मॅडमनी सांगितले आहेत, लीनाताई ज्या 3 मुद्द्यांवर त्यांनी भर दिलाय, या 3 मुद्द्यांबाबत तुमचं मंदिर महासंघ म्हणून काय भूमिका आहे आणि पुढे तुम्ही यावर कसा लढा उभारणार आहात, याचं अगदी थोडक्यात शेवटचं. नाही, याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे. जसं मंदिरातनं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, मी शिक्षणाला थोडंसं एक ऍड करतो की धर्माचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. या दृष्टिकोनातनं मंदिरांनी सुरुवात करावी. दुसरा एक मला महत्वाचा मुद्दा सांगायचा की हा पण एक नॅरेटिव्ह आहे की उद्या जर भक्तांच्या, ते फक्त धर्माचं असू नये, ते तुम्ही शिक्षण संस्था चालवा आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही धर्माचं शिक्षण द्या ना, पण तुमचं शिक्षण हा तसंही हरकत नाही, पण प्राधान्याचा भाग त्याच्यामध्ये धर्मशिक्षण हा असावा. कारण आत्ताच्या सेक्युलर व्यवस्थेमध्ये अन्य शाळा, महाविद्यालयात धर्माचं शिक्षण दिलं जात नाही, ते दिलं जावं, जो मगाशी तुम्ही मुद्दा मांडला. आता ह्याच्यात एक दुसरा मुद्दा राहतो स्वप्नील जी, एक नॅरेटिव्ह, एक नॅरेटिव्ह असा आहे याच्यामध्ये की जर भक्तांच्या ताब्यात मंदिरं दिली तर भक्त चालू शकत नाही, हा पण एक नॅरेटिव्ह आहे. मला सांगा, ज्यावेळेस 1947ला आपला देश स्वतंत्र होणार होता त्यावेळेस काय देश चालत नव्हता का? 565 राजसंस्थानं होती ना, आपले राजे रजवाडे सगळे चालवत होते ना. त्या काळातली मंदिरं आतापेक्षा जास्त प्रगल्भ होती, राजे मंदिरं चालवायची त्या ठिकाणची. त्यामुळे हा जो एक चुकीचा नॅरेटिव्ह सेट केलाय की भक्तांच्या ताब्यात मंदिरं दिली की चालणार नाही, काढून टाकलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा मांडला की आस्था आणि आस्थावान, हा मुख्य मुद्दा त्या ठिकाणचा असावा की पूर्ण करतो ह्यामध्ये, मग तुम्ही आपलं मत मांडा. दुसरा मुद्दा या ठिकाणचा असा आहे
की जोपर्यंत मंदिर चालवणारा व्यक्ती हा भक्त असत नाही, साधना उपासना आराधना करणारा असत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणच्या श्रद्धा परंपरा प्रथा या गोष्टींविषयी त्याला आस्था नसते. म्हणजे पंढरपूरच्या मंदिरात पांडुरंगासमोर भजन कीर्तन हजारो वर्षापासून चालू होतं, शेकडो वर्षापासून, ते अधिकाऱ्यांनी बंद करून टाकलं. ज्या प्रसादाला बालाजीच्या आम्ही सगळे देशातलेच नाही विदेशातले लोक आस्थेने प्रसाद आल्यावर ग्रहण करतो, त्या प्रसादामध्ये गायीची चरबी आणि फिश ऑइल मिक्स केलं जातं आणि श्रद्धांचं भंजन केलं जातं. हे सरकारीकरणाचा दुष्परिणाम आहे याच्यामध्ये. तुळजापूरच्या देवस्थानामध्ये त्या ठिकाणी देवाला आम्ही प्रसाद जो अर्पण करतो काही वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी आम्ही 16 वेळात प्रसाद बनवायचा, देवाला अर्पण करताना ताट घेऊन ते झाकून जायचं, परंतु त्या मंदिरात जाताना जे सुरक्षा रक्षक आहेत पायामध्ये बूट घालून त्या प्रसादाच्या ताटामध्ये त्या खिरीच्या वाटीमध्ये बोट घालून बघणार त्यात काही बुलेट्स आहेत का, हे आहे का, ते आहे का, हा कुठला प्रकार आहे याच्यामध्ये. त्यामुळं श्रद्धावान व्यक्ती असला पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कारण श्रद्धावान व्यक्ती हेच मंदिरं श्रद्धेने चालवू शकतात, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की वादविवाद झाल्यानंतर सरकार मंदिर ताब्यात घेत असेल, तिथलं व्यवस्थापन चांगलं नाही म्हणून ताब्यात घेत असेल, परंतु शेवटची 2 किंवा 3 मी उदाहरणं सांगतो जी महाराष्ट्रातली आहेत, विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कळलं पाहिजे. तुळजापूरचं देवस्थान, आम्ही 2016ला त्या देवस्थानाच्या विरोधातला लढा सुरू केला, सरकारीकरण झाले म्हणून. 480 किलो चांदी, 240 किलो सोनं, 277 एकर जमीन त्या कालावधीत गायब होती. हायकोर्ट पासून सुप्रीम कोर्ट पर्यंत हा लढा चालू आहे, जोपर्यंत संबंधितांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार. पंढरपूरच्या देवस्थानात 1250 एकर जमीन देवस्थानाची आहे, फक्त नावासाठी आहे, कोणाच्या नावावर उत्पन्न कोण खाते, पैसा कुठं जातोय, काही ऑन रेकॉर्ड नव्हतं. आम्ही 2012ला प्रेस कॉन्फरन्स सुरू केला. आज पंढरपूरच्या देवस्थानाला 1250 पैकी 1125 एकर जमीन परत मिळवून देईल त्या ठिकाणी आपण. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये उदाहरण, आज वेळ कमी असल्यामुळे सांगता येणार नाही. शेवटचं उदाहरण सांगतो. महालक्ष्मी देवस्थान पश्चिम महाराष्ट्रातलं, 1969ला मंदिर समिती स्थापन झाली पश्चिम महाराष्ट्राची. 25,000 एकर जमीन आहे मंदिराची, पण माहितीच्या अधिकारात कधी 23,000 दाखवतात, कधी 18,000 एकर दाखवतात. म्हणजे जवळजवळ 6 ते 7,000 एकर जमीन गायब मंदिराची. आमचा बांध इकडे तिकडे झाला तरी लोक आपली डोकी फोडण्यापर्यंत प्रयत्न होतात सगळ्यांचे, आणि देवाची जमीन एवढी वाया म्हणजे लुटली जाते त्याच्याविषयी कोणच कसं बोलत नाही. अनेक सरकार होती आतापर्यंत, अमुक पक्षाचं होतं आणि तमुक पक्षाचं होतं यात जाणार नाही मी, सर्व पक्षीय लोकांचे लोक तिकडे होते, पण हे झालं कसं. मग याच्या विरुद्ध लढा आपण सुरू केला. 2015 पासून सीआयडी चौकशी लागली आहे, पण स्वप्नीलची खंत या गोष्टीची आहे की आज तागायत सीआयडीने दिलेला अहवाल विधानसभेत ओपन केलेला नाहीये, सर्वांसमोर आणलेला नाहीये. हे का होतं याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो का, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न केला जातो का, हाही प्रश्न या ठिकाणी आहे. त्यामुळे शेवटी एवढंच सांगतो मी की भक्तांचा विचार करणारं, श्रद्धांचा विचार करणारं, प्रथा परंपरांचा विचार करणारं जर कुठलं मंदिर व्यवस्थापन असेल तर आज मी 3 उदाहरणं सांगतो. फक्त शेगावचं गजानन महाराज मंदिर नाही, मागच्या वर्षीची आम्ही मंदिर परिषद ओझरच्या मंदिरात घेतली, अष्टविनायक मंदिरात. आज दिवसभरात आलेला पैसा, अभिषेकातून आलेली रक्कम, सर्व अपडेट डिजिटल तिथं फ्लेक्सद्वारे सगळ्यांना रोज सांगितलं जातं. स्वरूपानंदांचं मंदिर आहे, स्वामी स्वरूपानंदांचं रत्नागिरीमध्ये, भास्करगिरी महाराजांचं देवगडचं संस्थान आहे नगर जिल्ह्यामध्ये. अशी कितीतरी मंदिर आहेत की जी भक्तांच्या ताब्यात आणि त्याचं व्यवस्थापन चांगलं आहे. त्यामुळे भक्तांच्या ताब्यात गेलं मंदिर म्हणजे व्यवस्थापन चांगलं होणार नाही, हे होणार नाही, हा चुकीचा नॅरेटिव्ह खोडून काढला पाहिजे. आणि सरकारनं हा विचार केला पाहिजे की 4.5 लाख मंदिरं देशभरातली सरकारनं आता भक्तांच्या ताब्यात देण्याची वेळ आलेली. केवळ घोषणा नव्हे, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, तर आता घोषणा बदलण्याची वेळ आलेली. जो हिंदू हित का काम करेगा वही देश पे राज करेगा, या भूमिकेतनं चाललं पाहिजे. ठीक आहे, बात करून नाही चालणार, काम करावं लागेल. अगदी बरोबर आहे. हा लीनाताई, अगदी शेवटचं आवाज. लीनाताई तुमचा म्यूट झालाय, आवाज म्यूट झालाय, तुम्ही म्यूट झालेला आहात, म्यूट आहे तुमचं, म्यूट बटन दाबलं गेलंय. लीनाताई म्यूट दाबलं गेलंय तुमचं, म्यूट. हा आता थोडक्यात बोला. म्हणून मी मगाशी जी 3 कामं सांगितली, काम करेगा, तर ती कामांमध्ये सुद्धा जी पटकन समाजावर इम्पॅक्ट टाकू शकतील, जी समाजाला पटकन पुढे नेतील, समृद्धी आणि अभ्युदयाच्या कल्पनेकडे नेतील, ती कामं म्हणजे विद्यादान, जीर्णोद्धार
इतर मंदिरांचा आणि देशात अर्जुनासारखी संतती निर्माण होणं. मी कृष्णासारखी म्हणत नाही, त्याचं कारण आहे की कृष्ण हा जो अनंत परमेश्वर आहे त्याच्यापर्यंत जर पोचायचं असलं तर तुम्हाला पहिल्यांदा अर्जुन व्हायला पाहिजे. अर्जुन होणं ही कृष्ण होण्याची पायरी आहे. त्यामुळे पहिल्यांदा मंदिरांचं एम जे आहे ते जनतेला आणि विशेष करून ती जो तिसरी संतती अर्जुन, कारण अर्जुन ही तिसरी संतती, मंदिराचा पैसा, थोडक्यात मंदिरात जो निधी ह्या तीन येतोय, कामांसाठी पैसा या प्रमुख कामांकरता धर्माचं शिक्षण. अगदी अगदी थोडक्यात आता आज इकडे आपण थांबतोय, मी मात्र माझं मत नोंदवू इच्छिते, हा विषय माझं मत नोंदवू इच्छिते. मंदिरांमध्ये धर्माचं फक्त शिक्षण, मग आपण मदरस्याच्या वाटेने चाललोय आणि त्यांनी नाही भलं. मंदिरांनी पहिलं शिक्षणाची व्यवस्था करावी. त्या शिक्षणाची व्याप्ती तुम्ही किती ठेवणार? त्या शिक्षणाच्या व्याप्तीमध्ये तुम्ही धर्माचं शिक्षण आणणार का नाही? संस्कृत भाषेचं शिक्षण आणणार का नाही? मराठी भाषेचं शिक्षण आणणार का नाही? हे पुढले टप्पे आहेत. तुम्ही शिक्षण पण सेक्युलर सरकारची आत्ताच्या व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सरकार ऑलरेडी शिक्षण देते ना, परत मंदिराने ते सुरू करण्याची काय आवश्यकता? मंदिराने शिक्षण व्यवस्था करावी त्याच्यामध्ये आणि त्या धर्माचं शिक्षण प्राधान्याने द्यावं. नाही, जेव्हा मंदिरं शिक्षण व्यवस्थेकडे वळतील बाहेर पडलेलो तेव्हा मंदिरं पुढल्या पिढीवर राज्यकर्ते घडवतील. आज तुम्ही मगाशी सांगितलं की UPSC मधून फक्त सेक्युलर अधिकारी बाहेर पडतात. त्याचं कारण माहितीये तुम्हाला? UPSCचा अभ्यासक्रम काय असेल हे सरकारने नाहीये ठरवलेलं, हे सेक्युलर वाद्यांनी ठरवलेलं आहे. UPSCच्या परीक्षेसाठी पुस्तकं लिहिणारी मंडळी सेक्युलरवादी आहेत. प्रश्नपत्र तपासणारी मंडळी सेक्युलरच असली पाहिजेत असा त्यांचा घाट आहे. म्हणजे मी म्हणेन षडयंत्र आहे. आणि एक लक्षात घ्या सुनीलजी, UPSCची मुलं, वर्षाला किती मुलं परीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत येतात? फक्त 1500. पण त्या 1500 मध्ये निवड व्हावी यासाठी तो अभ्यासक्रम, ते सेक्युलरिझमचे धडे घेणारी विद्यार्थी किती असतात? 15 लाखापेक्षा जास्त असतात. म्हणून शिक्षण आपल्या हातात का पाहिजे? तर तुम्ही हे धडे, सेक्युलरिझमचे धडे तुम्ही थांबवू शकता. तुम्ही जर म्हणालात की मी फक्त धार्मिक शिक्षण देणार, फक्त वैदिक शिक्षण देणार, तर हा जो खेळ चाललेला आहे सेक्युलरिझमचा, हा तुम्ही नाही थांबवू शकता. एक्झॅक्टली स्वप्नील, याच्यावर आणखी वेगळी चर्चा होऊ शकते कारण हा विषय शिक्षण व्यवस्थेचा आहे. शिक्षण व्यवस्थाच मुळात बदलली पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे. मंदिर त्याची सुरुवात करू शकते. शेवटाकडे आता येतो मी, शेवटाकडे येतोय. आता आपण पूर्ण हे थांबवतोय चर्चा. आता हा विषय न संपणारा आहे, त्यामुळे याला आपण पुन्हा या अनेक वेगवेगळ्या माध्यमातून या चर्चा घडवत राहू आणि अनेकदा ह्याचा एक एक विषय घेऊन, नुसतं शिक्षण घेऊन सुद्धा नव्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठे कुठे दुरुस्त्या करता येतील, कुठे बदल करायचे, हा एक वेगळा विषय आपण घेऊ. आणि नक्कीच मेंदळे मॅडम सारख्या प्रशासकीय दांडगा अनुभव असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण हा उपक्रम पुढेही राबवू. सुनीलजी, तुमच्यासारखी रस्त्यावर लढणारी एक कार्यकर्त्यांची जी फौज आहे त्यांना सुद्धा दिशादर्शन त्यामुळे नक्कीच मिळेल अशी मला आशा आहे. आणि मला असं अगदी जाता आता शेवटी एवढंच वाटतं की आता फक्त एवढंच सांगतो की श्रद्धेचा आणि शिक्षणाचा एक चांगला मेळ घातला तर सावरकरांच्या स्वप्नातला जो भारत होता, की त्यांना आधुनिकता पण हवी होती आणि आपल्या ज्या चुकीच्या प्रथा परंपरा त्याच्यामधून पुढे येऊन म्हणजे आपलं हिंदुत्व हे तसं मॉडिफाय होऊ शकतं. सुधारणावादी आहोत आपण हे त्यातून आपण दाखवू शकतो आणि ते सकारात्मक बदल घडवून, प्रथा परंपरांमधले सुद्धा कालानुरूप बदल घडवून आपण पुढच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने नवी पिढी, तंत्रज्ञान युक्त, तंत्रज्ञान सॅव्ही, टेक्नो सॅव्ही असा जो काही शब्द आहे
अशी शिक्षण पद्धती ही जर मंदिरांच्या माध्यमातून येऊ शकली, मंदिरांचा पैसा जर अशा चांगल्या गोष्टींकरता जर वापरला गेला, तर आपला हिंदू हा आणखीन जगाला एक नवा आदर्श देणारा ठरणार आहे. त्यामुळे या नव्या हिंदुत्ववादी सरकारकडून आपण ही अपेक्षा करूया, नुसतीच अपेक्षा नाही तर त्यांना ह्या गोष्टी करायला लावूया की किमान हे बदल, किमान या एकच मुद्दा सांगायचा, टेक्नो सॅव्ही पण श्रद्धावान अशी जर तुम्हाला पुढील पिढी असेल तर मंदिरांनी फक्त धार्मिक शिक्षण न देता शिक्षण जे संपूर्ण शिक्षण म्हणूया आपण, संपूर्ण शिक्षण हवं तसं मॉडिफाय करतो. आज आपण इथेच थांबतोय. अगदी सुनीलजी खूप खूप धन्यवाद. नमस्कार मेंदळे मॅडम तुमचेही खूप खूप धन्यवाद. आता आपण इकडेच थांबतोय. तुमचे लाईक्स कमेंट्स करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. खूप खूप धन्यवाद.